नाशिक बुकमार्कमध्ये आज आपण सगळेजण इथे आलो आहोत आणि ही कन्सेप्ट अतिशय साधी आणि सोपी कन्सेप्ट आहे की आपला स्क्रीन टाईम कमी करून आता आपण थोडंसं जी वाचन संस्कृती आहे त्याच्याकडे परत जाऊया. आणि फक्त वाचन संस्कृतीच नाही तर आपण सगळं आजकाल मोबाईलवरती टाईप करतो, त्याच्यामुळे आपल्या लिखाणाची सुद्धा प्रॅक्टिस कमी होत चालली. तर लेखनासंदर्भात सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे करता येतील. तर ह्या ॲक्टिव्हिटीची सुरुवात आपल्या इथे ज्या केतकी मॅडम आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांची सुद्धा ती कन्सेप्ट होती आणि मुंबईत काही गोष्टी बघितल्या होत्या आणि मुंबईत काही ॲक्टिव्हिटीज अशा मी अटेंड केल्या होत्या, त्यामुळे त्या सांगतीलच होता अजून डिटेल त्याच्याबद्दल. सो अशी ही बेसिक कन्सेप्ट आहे. हॅलो, नाशिक बुकमार्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बेसिकली हा एक सायलेंट रीडिंग क्लब आहे. आजकाल वाचनाचं प्रमाण हे कमी होत चाललं आहे, तर वाचन संस्कृती परत जोपासण्यासाठी आपण सगळेजण दर संडेला भेटणार आहोत सकाळी 2 तास. आणि इथे भेटून काहीच नाही, आपलं पुस्तक आणायचं आहे, इथे बसून वाचन करायचं आहे आणि बाकीचे जे रीडर्स आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करून तुम्ही बुक रेकमेंडेशन्स एक्सचेंज करू शकतात, काही पुस्तकांचे रेफरन्सेस शेअर करू शकतात आणि या सगळ्यासोबतच आपण क्रिएटिव्ह रायटिंग की ज्यांना लिहिण्याची इच्छा आहे असे पण काही वर्कशॉप्स इथे ऑर्गनाईज करणार. इथे येण्यासाठी मुळात काहीच करण्याची गरज नाही आहे, आपण फक्त आम्हाला संपर्क करायचा आहे आणि तुमच्याकडे पुस्तकं जर नसतील वाचायला तर इथनं काही पुस्तकं आम्ही सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. आमच्याकडे जे बुक्सचं कलेक्शन आहे ते आम्ही इथे संडेला ठेवतोय. तर जर कोणी असं असेल की आमच्याकडे पुस्तकं नाही आम्ही कसं येणार, तर तुमच्यासाठी आम्ही इथे बुक्स अवेलेबल केले आहेत. तुम्हाला जर या ॲक्टिव्हिटीमध्ये जॉईन करायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. संपर्क करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे. नमस्कार, मी श्रीपाद कोतवाल. आज या ॲक्टिव्हिटीमध्ये मी सामील झालो. मला खूप गंमत वाटली या ॲक्टिव्हिटीची आणि अप्रूप वाटलं. खरं तर नेमकं काय आहे हे प्रकरण, म्हणून मी आलो. मला असं समजलं की आपण हे पुस्तक घेऊन यायचं आहे, म्हणून मी हे पुस्तक घेऊन आलो. आता हे पुस्तक मी आणल्यानंतर हे तर मी वाचतोच आहे, त्याच्यामुळे हे मी चक्क बाजूला ठेवून दिलं आणि मला इथे एक अतिशय इंटरेस्टिंग पुस्तक मिळालं. हे मी वाचायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं की मी एरवी घरी जे वाचतो ते आणि इथे सगळेजण मिळून वाचायला बसलेले आहेत, त्यावेळेला एक वेगळाच मूड, एक वेगळी तंद्री लागते. म्हणजे असं असतं ना की आता जनरली आपण एखादं पुस्तक वाचायला बसतो. पुस्तक वाचत असताना माझी तरी स्वतःची अशी सवय आहे की मी त्याचं व्हिज्युअलायझेशन करत बसतो आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी मी वाहत जातो. पण इथे खूप छान कॉन्सन्ट्रेशन झालं आणि मला असं वाटतं की आपल्या वाचनाची एक वेगळी पातळी, वरची पातळी जर का तुम्हाला गाठायची असेल तर तुम्ही या ॲक्टिव्हिटीमध्ये नक्की सामील व्हायला पाहिजे. आपण वाचन करत नाही असं म्हटल्यानंतर लोक म्हणतात की हो आम्ही व्हॉट्सअपवरती वाचतो की, त्याला वाचन म्हणत नाही. हे जे आहे ना पुस्तक, हे पुस्तक वाचत असताना तुमच्या मेंदूमध्ये नेमक्या काय काय प्रतिक्रिया आणि प्रक्रिया होत असतात ना त्या महत्त्वाच्या असतात. व्हॉट्सअपवरती आपण साधारणतः काही रेफरन्सेस घेत चालतो, याच्याने आपण खऱ्या अर्थाने मेंदूला आणि आपल्या विचार प्रक्रियेला समृद्ध करत असतो. त्यामुळे वाचन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आमच्यासारख्या कलाव्यासंगी किंवा कलाप्रेमी लोकांसाठी तर ती अतिशय महत्त्वाची आहे. सर्वसामान्य लोकांसाठी तर ती नक्कीच आहे. सगळ्यांनी नक्की या आणि ह्या ॲक्टिव्हिटीचा एकदा का होईना पण तुम्ही आनंद घ्या. मला खात्री आहे तुम्ही एकदा आलात तर तुम्ही पुन्हा येणार. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी सुरू करायची, त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्या लोकांनी नक्की प्रयत्न करूयात आणि ह्या उपक्रमाला माझा सक्रिय सहभाग सुद्धा आणि शुभेच्छा सुद्धा. धन्यवाद. पोरांनी सगळ्यात आधी केतकी आणि शेषगिरींना त्यांचे आभार आणि अभिनंदन दोन्ही, एवढी छान कन्सेप्ट सुरू केल्याबद्दल. मुळात काय की वाचनाची आवड असणं ही एक गोष्ट आहे आणि वाचन करण्यासाठी त्या आवडीच्या निमित्ताने वेळ काढणं ही एक वेगळी गोष्ट आहे. सो या उपक्रमाच्या माध्यमातून नक्कीच ती आवड असल्यामुळे त्यासाठी वेळ काढणं ही गोष्ट आपोआप साधली जाईल आणि नक्कीच यातनं आता इथे पाहतोय तसं हे थोडेच आहेत पण आणखीन वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जॉनर्सची पुस्तकं आपल्याला एक्सप्लोअर करण्याची एक खूप चांगली संधी या निमित्ताने मिळणार आहे. सो येस, थँक्यू. नमस्कार, मी जय काजळे. 10वी-12वी नंतर माझं एक वाचन असं सुटलं होतं, बाकी अभ्यासांमुळे किंवा बाकी ऑफिस वर्कमुळे. बट संडेला जो आपल्याला मॉर्निंगचे 1-2 तास मिळतात ते इकडे स्पेंड करायला मला खूप मजा आली, आवडलं मला.
अँड हेच आपण सर्वांनी पण ही मजा घ्या असं. ओके. आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका.